आणि शहरातल्या खड्ड्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे। मात्र तत्पूर्वी पुण्यातनं एक मोठी बातमी येते। पुण्याच्या एकता नगरमध्ये प्रशासनाने घातलेला मातीचा बांध तुटलाय। त्यामुळे एकता नगर सोसायटीत कमरे इतकं पाणी शिरलेलं आहे। जवळपास 7 ते 8 सोसायटी पाण्याखाली गेलेल्या आहेत। नागरिकांची वाहनं त्यामुळे बाहेर काढण्यासाठी धावपळ उडाली आहे। सिंहगड रोडच्या एकता नगर भागातली पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। नागरिक आता घरातलं साहित्य घेऊन बाहेर पडताना दिसतात। महापालिका प्रशासनात अधिकारी वर्ग नागरिकांच्या मदतीसाठी त्यामुळे बाहेर पडलेला आपल्याला दिसतोय। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, सध्याची काय परिस्थिती आहे? आहे त्याचा हा परिणाम एकता नगरीमध्ये आपण आहोत आणि गुडघाभर पाणी आपल्याला या सगळ्या एकता नगरी परिसरामध्ये दिसतंय। नागरिकांचं स्थलांतर या ठिकाणाहून करावं लागतं आहे। आपण पाहतोय लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, ज्यांची या परिसरात घरं आहेत, जी लोक या भागात राहिला आहेत, त्यांचं स्थलांतर या ठिकाणाहून सुरू करण्यात आलेलं आहे। काही गाड्या या सगळ्या भागात अडकलेल्या तर आहेत, मात्र लोकांच्या घरात पाणी शिरलं असल्यानं हे सगळे लोक या ठिकाणाहून स्थलांतर करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण आता कुठे जाणार इथून तुम्ही? आता आम्ही जाणार बहिणीकडे माझ्या। बरं, इथे तुम्ही राहिला दरवर्षीचीच परिस्थिती असते? हो, दरवर्षीच असते। किती साधारण तुमच्या सोसायटीमध्ये लोक आहेत ज्यांनी स्थलांतर? आम्ही सोसायटीत नाही, आर्या स्पोर्टवर राहते, बॅडमिंटन। आपण बघतोय की इथे ही सगळी स्थलांतर या सगळ्या लोकांचं सुरू आहे। या सोसायट्या आपण पाहतोय, ज्या सोसायट्यांच्या मध्ये हे सगळं पाणी शिरताना आपल्याला दिसतंय। अगदी दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर नदीचा जो सगळा प्रवाह आहे तो वाढलाय आणि पाणी सगळं आपल्याला या सगळ्या सोसायट्यांमध्ये शिरल्याचं बघायला मिळतंय। समोर दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि महानगरपालिकेकडून या सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी वयोवृद्ध लोक आहेत या सगळ्या पाण्यात अडकलेली, त्यांना काढण्याचे जे प्रयत्न आहेत ते महानगरपालिकेच्या वतीनं केले जात आहेत। हे सगळे जे लोक आहेत ते या सगळ्या सोसायट्यांच्या भागांमध्ये आपापल्या मजल्यांवरून खरं तर खाली उतरत आहेत आणि सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर या ठिकाणी केलं जात आहे। समोर एक वयोवृद्ध जोडपं आपण पाहतोय, ज्यांना महानगरपालिकेची लोक बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। दरवर्षी जेव्हा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जातो तेव्हा अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती या सगळ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते। आणि आताही जर खडकवासला धरणात आणखी पावसाचा जोर वाढला तर विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि मग पुन्हा इथल्या लोकांचा जो प्रश्न आहे तो आणखी गंभीर बनू शकतो। लोकांना वारंवार आवाहन केलं जाते की आपण सोसायट्यांमधून खाली आलं पाहिजे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर जी व्यवस्था आहे। आता कुठे जाणार तुम्ही? तुमच्या सोसायटीत पाणी आलंय का? काय सोसायटीचं नाव आहे? गायचं आपण किती लोक अडकलेली होती जी आता बाहेर पडलेली आहेत? ग्राउंड फ्लोअरला आम्हीच फक्त। बरं, कुठपर्यंत पाणी आलंय तर तुमच्या आमच्या सोसायटीत? घरात पूर्ण भरलंय पाणी, असं खाली गुडघ्यापर्यंत। घरामध्ये? घरात आले, बाथरूम मधूनच आले, म्हणजे ते मागून आले असं पाणी। आणि सोसायटीतनं पण आतमधून पण आलंय नंतर। मग आता कुठे जाणार तुम्ही? आता मुलीकडे। आपण बघतोय की जे जे शक्य उपलब्ध पर्याय आहेत नातेवाईकांकडे किंवा महानगरपालिकेने काही ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, तिथे या लोकांचं सगळं स्थलांतर जे आहे ते सध्या सुरू आहे। वारंवार सकाळपासूनच आवाहन केलं जात होतं की आपण सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे आणि या सगळ्या उद्भवलेल्या परिस्थितीतून लोकांनी स्वतःला वाचवलं पाहिजे। अगदी ज्ञानेश्वर, त्यामुळे ही एकता सोसायटी तीच आहे ज्यात गेल्या वर्षी सुद्धा अशा प्रकारे पाणी घुसलेलं होतं। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। खडकवासला धरणाची दृश्य आहेत ज्यामधून पाण्याचा विसर्ग क्षणाक्षणाला वाढतोय, कारण पाऊस या भागामध्ये पडतोय आणि हाच विसर्ग जर आणखीन काही प्रमाणात वाढला तर या सोसायटीमध्ये जे पाणी आतमध्ये घुसतंय ते सुद्धा वाढू शकतंय। इथे मातीचा बंधारा घातलेला होता सोसायटीमध्ये, काय म्हणतो आपण रिटेन्शन वॉल जी होती ती रिटेन्शन वॉल कोसळली आणि त्यामुळे या सोसायटीमध्ये पाणी घुसलेलं आहे।